जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हो प्रभू, मागच्या आठवड्यात आपण 15वा अध्याय केलेला. 15वा श्लोक. हा. श्लोक केलेला. आणि त्यात आपण बघितलं की अ, हे जग आहे, जसं देवालय असत तसं हे दुःखालय. हम्म, दुःखालय अशाश्वतम बघितलं. हम्म, आणि आपण जे परमधाम आहे ते गोलोक वृंदावन आहे. आणि आपण बघितलं की एक वैकुंठ नाही, असे हजारो वैकुंठ आहेत आणि सगळ्यात परम जे स्थान आहे ते गोलोक वृंदावन आहे. हम्म. आणि तिथे एकदा गेलं की जे महात्मे असतात, जे असं ध्यान करतात श्रीकृष्णाचं सतत, ते पुन्हा येत नाही. तर हे जे त्यांना पुन्हा जन्म होत नाही, पुन्हा जन्म होत नाही. आणि हे हे जे प्रॉमिस आहे ते श्रीकृष्ण करतात ते भक्तांना, हे कन्व्हिन्स करण्यासाठी की हे ते प्रॉमिस करतात की ते परमधामाला जेव्हा येतात तेव्हा त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. आणि अशा भक्तांना महात्मा म्हणून संबोधित केलेलं आहे. करेक्ट, चला. व्हेरी गुड. पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना, तो पहिला जो शब्द आहे तो मिनिंग काय केल्यावरती ह्या दुःखालयम अशाश्वतम मधनं बाहेर जायला मिळतं.
आणि काय केल्यावरती आपण महात्मे बनू शकतो. मामुपेत्य म्हणजे माम म्हणजे श्रीकृष्णाला संबोधित आहे आणि पेत्य म्हणजे त्यांच्याकडे गेल्यावर. परफेक्ट, परफेक्ट. त्यामुळे त्या ह्या सगळ्या संपूर्ण ह्या चॅप्टरचा जो बेसिस आहे ना, तो माम उपेत्यच आहे, की कृष्णाची प्राप्ती केल्यानंतर ह्या सगळ्या भौतिक अडचणी दूर होतात. त्यामुळे माम उपेत्य ह्या शब्दाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे आपण केलेला मागच्या वेळेचं? हरे कृष्णा प्रभूजी, मला एक महत्वाचं म्हणजे मला जे आवडलेलं होतं ते एक सांगायचं आहे की म्हणजे कृष्णाने आपल्याला कॉन्फिडन्स आणि गॅरंटी दिलेली की माझं जो ध्यान करेल त्याला गोधाम प्राप्त होईल, हे आपण बघितलेलं. पण गोधाम मध्ये तुम्ही एक गोलोकधाम. खूप सुंदर वाक्य बोललेले प्रभूजी की गोधाम म्हणजे फक्त आपण तिथे जाऊन गोलोकधाम. कृष्णाच्या तिथे राहत नाही, तर आपण जे वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये कृष्णाच्या लीला चालू असतात त्या लीलांमध्ये पण आपला सहभाग होऊ शकतो. हे एक बरोबर. मला खूप आवडलं प्रभूजी, तर ते जस्ट एक्सप्रेस करायचंय. हा, ते गोधाम नाहीये, ते गोलोकधाम आहे ते. हा, कोणाला काही प्रश्न आहे का? आपण बघायचंय पुढे. चला आपण बघूया पुढे. 8व्या अध्यायाचा 16वा श्लोक बघूया आपण. हं? आ ब्रह्म भुवनालोकः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अनुवाद कोण बघतोय? सुहास प्रभू वाचताय? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्राकृतिक जगातल्या अतुच्छ ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाच्या स्थानी आहेत. ह्या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेय, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता तुम्ही बघितलंय, ही जी सेकंड लाईन आहे ती जरा तशी थोडी रिपीट झाल्यासारखी आहे, राईट? हरे कृष्णा. तर ह्या आधीच्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्णाने मामुक्ती हा शब्द वापरलेला आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी पुनर्जन्म न विद्यते अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला एक असा प्रश्न येऊ शकतो की रिपीट का करतोय म्हणून. तर शास्त्रामध्ये ना रिपिटिशनला असं एक वेगळंच महत्व आहे. हं. आणि कसं होतं की आपण आई एखाद्या मुलाला सांगते, अरे बाळा असं करू नकोस. तर काही मुलांना समजतं एकदा सांगितल्यावरती आणि ती लोक स्टॉप करतात जे चुकीचं आहे ते. काही मुलांना लगेच समजत नाही. मग आईला ते परत एकदा सांगावं लागतं, अरे मी तुला सांगितलं नाही एकदा असं करायचं नाही म्हणून. मग काही मुलं स्टॉप करतात आणि काही मुलांना मग तेव्हा सुद्धा समजत नाही, मग काही मुलांना आईला परत सांगावं लागतं. तर शास्त्रामध्ये रिपिटिशनला ह्याच कारणाकरता महत्त्व दिलेलं आहे, की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट वारंवार सांगितली जाते, त्यावेळी आपल्याला त्याचं महत्त्व समजून येतं. इकडे जर एकदाच कृष्णाने दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये जे सांगितलं, त्यानंतर जर का सांगितलं नसतं पुनर्जन्माबद्दल किंवा कुठे पोहोचल्यानंतर पुनर्जन्म मिळत नाही, हे जर का त्यांनी फक्त भगवद्गीतेत एकदाच जर सांगितलं असतं, तर त्याचं इम्पॉर्टन्स ज्या इन्स्ट्रक्शनचं आहे ते आपण फक्त तेवढंच दिलं असतं. फक्त एकदा सांगितल्यावरती जेवढं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे तेवढं. पण इकडे कृष्णाने वारंवार सांगितल्यावरती आपल्याला समजून येतं की ह्या इन्स्ट्रक्शनचा किती अनन्यसाधारण महत्व आहे ते. आणि नुसतं पुनर्जन्म न विद्यते नाही, तर माम उपेत्य, पर्यंत पोहोचल्यावरती, इतर ठिकाणी नाही. आणि ह्या चॅप्टरमध्ये हे रिपीट झाल्याचं अजून एक महत्व असं आहे की ह्या चॅप्टरमध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्न कृष्णाला, की असं काय केल्यावरती मला म्हणजे लोकांना, भक्तांना तुझं स्मरण होईल लास्ट मोमेंटला आणि तुझ्यापर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे कृष्णाने सांगितलेलं आहे की कॉन्स्टंटली तेच सांगितलेलं आहे, माझ्याकडे तुम्ही पोहोचलात तर. आणि ह्याचं लिंक तुम्ही 9व्या अध्यायामध्ये पण बघाल, जेव्हा कृष्ण बोलतो 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये, की जी लोक माझी पूजा करतात ते माझ्या लोकी येतात, जी लोक देवतांची पूजा करतात ते देवतांच्या लोकी जातात, जी लोक पितरांची पूजा करतात ते पितरांच्या लोकी जातात म्हणून.
त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की कोणत्या लोकी जायला पाहिजे आणि का जायला पाहिजे, कोणत्या लोकी नाही जायला पाहिजे आणि का नाही जायला पाहिजे, आणि ते कसं जायला पाहिजे ते. ह्याच्याकरता ह्या इन्स्ट्रक्शन्स वारंवार रिपीट केल्यात कृष्णाने. तर आता ह्या पर्टिक्युलर श्लोकामध्ये आपण बघू की कृष्णाने दोन नवीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. हं. तर ह्या दोन जे श्लोक आहे, हे जे दोन टर्म्स आहेत त्याचा अर्थ बघून घेऊया. तर आता काय कृष्ण करतोय, आपल्याला त्यांनी नित्य काय आणि अनित्य काय हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय 15व्या श्लोकापर्यंत. बरोबर, 15व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलंय की हे जे लोक आहे, पृथ्वी लोक आहे, पूर्ण भौतिक जगत आहे, हे दुःखालयम अशाश्वतम आहे. मग आता एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की फक्त पृथ्वी लोकच हे आहे ना, दुःखालय आहे ना, स्वर्गात गेल्यावरती तर मला सुख होऊ शकतं का? तर मग कृष्ण तेथे उत्तर देतोय की नाही, आ ब्रह्मभुवना लोका, मिनिंग अगदी सर्वात जे टॉपमोस्ट प्लॅनेट आहे पूर्ण भौतिक जगामध्ये, ज्याला ब्रह्मलोक म्हणतात किंवा सत्यलोक म्हणतात, ते सत्यलोकापासून अगदी सर्वात खालच्या प्लॅनेट पर्यंत, म्हणजे ज्याला आपण पाताळ म्हणतो ना, तर आताळ, पाताळ, विताळ, रसातळ आणि असे वेगळे वेगळे नरक आहेत. त्या नरकामध्ये पाताळ हे जे नरक आहे हे सगळ्यात खालचं आहे. म्हणून कधी तुम्ही बघितलं असेल की लोक, म्हणजे आधीच्या काळी लोक कधी कोणाला शाप दिला किंवा द्यायचा असेल किंवा भीती दाखवायची असेल त्याची, तर बोलायचे ना, पाताळात जाशील तू म्हणून. तर त्याच्यामध्ये पाताळच का, रसातळ, विताळ, अताळ वगैरे हे का नाही आहेत? कारण का, तर पाताळ हे सर्वात खालचं लोक आहे. त्यामुळे इथे ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत, म्हणजे टॉपमोस्ट टू द बॉटममोस्ट, की ह्या प्लॅनेट्समध्ये तुम्ही राहिलात तर तुम्हाला दुःखच दुःख मिळणार. आणि एवढंच नाही, तर तुम्हाला वारंवार जन्ममृत्यू होत राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे ह्याच्यातला फरक समजणं आवश्यक आहे. हं. आणि श्रीकृष्णाचं धाम आहे किंवा वैकुंठ जे आहे ते नित्य आहे. आणि आपण 17व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत कृष्ण आपल्याला शिकवेल की हे जे भौतिक जगत आहे हे कसं डिस्ट्रॉय होतं आणि क्रिएट होतं आणि परत डिस्ट्रॉय होतं, परत क्रिएट होतं. ही शृंखला चालूच राहते. त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं की अनित्य काय आहे ते. अनित्य असं नाहीये की आपण नाही आहोत म्हणून आपल्याला दिसत नाहीये, पण हे इथेच राहणार असं नाहीये ते. अनित्य म्हणजे आपण असो नसो हे तर वेगळीच गोष्ट आहे. आपण नाहीच राहणार आपलं शरीर. पण हे भौतिक जगत तर कंटिन्युअसली डिस्ट्रॉय आणि क्रिएट होत राहणार आहे. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाचं धाम आणि त्याची जी नित्यता आहे ती समजू शकते आपल्याला. आणि आपल्याला कळू शकतं आपल्याला की ह्या भौतिक जगामध्ये राहण्यासाठी मोठे मोठे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाहीये, कारण हे भौतिक जगतच राहणार नाही. तर मग आपण आपलं घर, गाडी, बंगला, पैसा, नाव वगैरे काय राहणार आपलं. आणि इकडे आपण बघूया की कृष्णांनी ब्रह्मलोक का वापरलं, स्वर्गलोक का नाही वापरलं. हं? ते पण आपण बघून घ्या. मग हे एक आपल्याला जेव्हा कळतं त्यावेळी आपल्याला कळतं की भौतिक क्षेत्र जे पण आहे, अगदी ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत, ह्या भौतिक क्षेत्रामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. एक म्हणजे पुनरावर्ती, म्हणजे काय की जाणं येणं हे चालूच राहतं. म्हणजे मी आज पृथ्वी लोकावरती आहे, उद्या मी स्वर्ग लोकात जाईन, परत पृथ्वीवरती येईन, परत दुसऱ्या कोणत्या लोकी जाईन, परत पृथ्वीवरती येईन किंवा पाताळात जाईन किंवा रसातळात जाईन, कुठेतरी जाणार. पण माझं जे डेस्टिनेशन जे आहे ना, ते ह्या ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत जे काही आहे त्याच्यामध्येच मी गोल फिरत राहणार आहे. ह्याच्यातनं बाहेर नाही पडता येणार. आणि हे तुम्हाला जेव्हा कळेल ना, त्यावेळी मुक्ती ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळू शकेल. मुक्ती म्हणजे काय की कशामध्ये तरी आपण अडकलेलो आहोत,
बांधून ठेवलेलं आहे आपल्याला. ते जे आपल्याला बंधन, जेव्हा आपण त्या बंधनातनं मुक्त होतो, जे आपण ज्याच्यातनं अडकलेलो आहोत त्यातनं आपल्याला बाहेर पडायला मिळतं, त्याला मुक्ती म्हणतात. आणि म्हणजेच मोक्ष. पण मोक्ष मिळाल्यावरती आपण बघितलं ना, तुम्ही ब्रह्मज्योतीमध्ये पण जाऊ शकता. पण कृष्ण बोलतोय तिकडे जायचा प्रयत्न नका करू, तुम्ही माझ्याकडे या तुम्ही. त्यामुळे जेव्हा आपण भौतिक क्षेत्रात राहतो, त्यावेळी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख कॉन्स्टंटली आपल्याला मिळत राहतं. हा. आणि जरी आपण त्या लोकातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या लोकात जाऊ आपण, पण राहणार आपण भौतिक क्षेत्रामध्ये. त्यामुळे कृष्ण बोलते तुम्ही भक्ती करा माझी आणि माझा आश्रय घ्या. मामाश्रित्य यतंतीये. माझा आश्रय घ्या म्हणजे तुम्हाला पुनर्जन्म मिळणार नाही तुम्हाला. 7व्या अध्यायाचा 14व्या श्लोकात पण बोललेला ना कृष्ण, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. जी कोणी व्यक्ती जर माझं शरण घेतं, तर ही जी माया, जी माझी माया आहे, त्याच्यातनं तुम्ही सुटका मिळू शकते आणि तुम्ही आरामात तुम्ही हे भवसागर आहे तो पार करून तुम्ही माझ्याकडे येऊ शकता म्हणून. त्यामुळे श्रीकृष्ण अजून चालू नाही केलं त्यांनी डिटेलमध्ये सांगायला, पण 20, 21 आणि 22व्या श्लोकामध्ये कृष्ण स्वतःच्या धामाचं वर्णन करतो. हं? आणि त्याचं प्राप्ती करण्याचं तो साधन आपल्याला इथे सांगतोय, की बाबा माझं धाम जे आहे ते परमधाम आहे, त्याच्या वरती काहीच नाहीये. त्यामुळे जन्म मृत्यू जेव्हा आपल्याला होतो त्यावेळी जर का आपल्याला प्रॉपर मुक्ती हवी असेल, तर नुसती टेक्निकल मुक्ती नाही, तर ती भक्तीद्वारेच शक्य आहे. हं. जर का आपण उच्च ग्रहांवरती लाईक स्वर्गलोक आहेत किंवा महरलोक आहे, तपलोक आहे, जनलोक आहे, ब्रह्मलोक आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ऑफकोर्स तुम्ही राहाल, तुम्ही भरपूर वर्ष तुम्हाला एन्जॉयमेंट मिळेल किंवा भरपूर वर्ष तुम्ही म्हणजे बऱ्याच सुखसोयी सुविधा वगैरे मिळतील. पण तरी सुद्धा त्याला लिमिट आहे, एक फायनाईट लाईफ टाईम आहे त्याला. आपण जरा फक्त हे बघून घेऊया आता, की कृष्णाने आतापर्यंत काय केलेलं. 9व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत त्यांनी अष्टांग योग बद्दल सांगितलं आणि नंतर त्याला भक्तियोगाबरोबर लिंक केलं आणि नंतर 14व्या श्लोकामध्ये त्यांनी भक्तियोगाशी कंपॅरिझन केलं त्याचं. ओके. आणि दोन्ही मार्गांमध्ये त्यांनी कृष्णाचं स्मरण जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला सांगितलं काय आहे ते. जर का तुम्ही माझं स्मरण कराल तर व्याहरण अनुस्मरणमुळे तुम्हाला माझ्या धामी येता येईल. नाहीतर तुम्ही मुक्ती मिळेल तुम्हाला, म्हणजे भौतिक क्षेत्राच्या बाहेर तुम्ही पडू शकाल, पण माझ्या धामी येणार नाही तुम्ही. त्यामुळे इथे काय आपल्याला कळतं, की अष्टांग योग जो आहे त्याच्यामध्ये एक एक एकदम मोठी अशी अनुशासन, एक डिसिप्लिनची गरज आहे आणि भयानक त्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात आपल्याला. त्याचवेळी मग कृष्णाने कंपॅरिझन करताना सांगितलं, की भक्तियोग त्या मानाने खूपच सिंपल आहे म्हणून. अतिशय सुलभ आहे आणि ती प्रभावी पण आहे. म्हणजे तुम्ही ह्या मार्गावरती चालायला लागल्यावरती फेल्युअरची काही प्रोबॅबिलिटीच नाही. 100% सक्सेस गॅरंटीड आहे. फक्त त्याला आपले प्रयत्न किती, आपली सिन्सिअरिटी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला वेळ कमी किंवा जास्ती लागू शकतो, पण गॅरंटीड सक्सेस आहे तिकडे. त्यामुळे कृष्ण आपल्याला हे सांगतोय, की तुम्ही असं नका करू, की बाबा आज माझी भक्ती केली आणि उद्या कंटाळा आला आणि सोडून दिली म्हणून वगैरे. नित्ययुक्त राहा तुम्ही त्याच्यामध्ये. हं. त्यामुळे असं केल्यावरती मग कृष्ण सहज प्राप्त होतो. आता मग ह्यामुळे काय होतंय आपल्याला, की एक प्रश्न आपल्याला निर्माण होतो मनामध्ये, की बाबा कृष्णाच्या धामी जाऊन आपण तिथे जाऊ शकतो. पण मग अ, इतर जी स्थान आहेत त्यांचं काय? स्वर्गलोकात मी गेल्यावरती मला तिथे परमनंट एन्जॉयमेंट नाही मिळणार. हां. आणि किंवा ब्रह्मलोकात गेल्यावरती मला एन्जॉयमेंट का नाही मिळणार किंवा मी तिथे का नाही राहू शकत म्हणून वगैरे. मग श्रीकृष्णाचं स्मरण का करावं? प्राप्ती करण्याचा प्रयत्न का करावा? मग इतर जे डेस्टिनेशन्स आहेत, इतर जे लोक आहेत, प्लॅनेट्स आहेत, ते प्राप्त करण्यामध्ये काय दोष आहे? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्याचं उत्तर इकडे आता कृष्ण आपल्याला देतोय. 15व्या श्लोकामध्ये आणि 16व्या श्लोकामध्ये तो सांगतोय की जो त्याचं धाम प्राप्त करतो मामुपेत्य, तो ह्या भौतिक क्षेत्रामध्ये जे काही आहे ते नश्वर आहे आणि दुःखमय आहे. हं? म्हणजे त्यांनी दोन कॅरेक्टरिस्टिक सांगितलं ना, दुःखालयम आणि अशाश्वतम. संपूर्णपणे दुःखच भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे. ते डिस्ट्रॉय होऊन क्रिएट होत राहणार कंटिन्युअसली. आणि त्यामुळे तो इकडे आपल्याला हेही सांगतोय की ते क्रिएट होतं आणि डिस्ट्रॉय होतं, त्याचा अर्थ आपल्याशी कसं रिलेशन आहे त्याचं, तर पुनर्जन्म कॉन्स्टंटली एका शरीरातनं दुसऱ्या शरीरातनं तिसऱ्या शरीरात आपल्याला कंटिन्युअसली फिरत राहावं लागतं आपल्याला. ओके. त्यामुळे जर का कृष्णाची प्राप्ती केली तर जन्म मृत्यूच्या चक्रापासून आपल्याला मुक्त होता येतं. त्यामुळे कृष्ण इकडे अजूनही एक हायलाइट करतोय की जर का त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतंही असं स्थान आपण प्रयत्न करायचा प्राप्त करायचा प्रयत्न केला, तर ते स्वर्गलोक असो किंवा अ, 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 महरलोक तपलोक असो किंवा पाताळ लोक असो, काहीही असलं तरी आपल्याला पुनर्जन्म आहेच. आणि ते ते जे प्लॅनेट जे आहे ते प्लॅनेट स्वतः सुद्धा डिस्ट्रॉय होत राहणार आहे ते. त्यामुळे त्या प्लॅनेटवरती गेल्यावरती जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्या चार ज्या भौतिक प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्समधनं आपल्याला कंटिन्युअसली जावं लागणार आहे. त्यामुळे इथे ह्या श्लोकामध्ये कृष्ण त्याचं नित्यधाम जे आहे, जिकडे कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम नाहीये आणि फक्त आनंदालयम आहे आणि शाश्वत आहे, अशा धामाचं आपल्याला तो इंट्रोडक्शन करून देतोय तो आपल्याला. आता ह्या हे जे भौतिक जे जगत आहे त्याची व्याप्ती कशी आहे ते आपण थोड्या एकदम बघून घेऊया. तर कोणत्याही भौतिक जगतातलं कोणतंही स्थान बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये जे आयुष्य जे आहे ते आयुष्य अगदी वरपासनं खालपर्यंत जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्ती आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. आणि जसं 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 आपण खालती खालती येतो तसं तसं आयुष्य कमी होत जातं. हं. पण प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला 100 वर्ष आयुष्य जगायला मिळतं. फक्त त्याचं जे वर्ष जे असतं त्या वर्षाची मर्यादा जी असते ती कमी जास्ती असते. त्यामुळे स्वर्गलोकात गेल्यावरती सुद्धा 100 वर्ष जगायला मिळतं. पण तिकडचा एक दिवस स्वर्गलोकाचा म्हणजे पृथ्वीवरचे 6 महिने असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य किती मोठं आहे म्हणून, पण ते सुद्धा 100 वर्षच जगतायत. ब्रह्मदेव सुद्धा 100 वर्ष जगतो. पण ब्रह्मदेवाची 100 वर्ष म्हणजे पृथ्वीच्या किती वर्ष, ते आपण पुढच्या श्लोकात बघून घेऊया आपण. ब्रह्मदेवाचं लाईफ स्पॅन जे आहे ना, आयुष्याचं लेंथ जी आहे, ती आपण कॅल्क्युलेट करूया आपण पुढच्या श्लोकामध्ये. त्यामुळे काय होतं की जरी आपल्याला वाटलं हे दीर्घायुष्य आहे, तरी त्यांच्या दृष्टीने ते 100 वर्षच आहे. हं. त्यामुळे ते आयुष्य आणि तिकडे जे आनंद आहे, सुख आहे ते भोगायला मिळतं वगैरे, तरी सुद्धा ते कर्माने ते बद्ध आहेत. ते तिकडे केल्यावरती एखादं कर्म केल्यावरती त्या कर्माची फळं त्यांना तिकडे मिळतात. चुकीची असो कर्म किंवा बरोबर चांगली कर्म असो, ते तिकडे पण असतं. त्यामुळे कर्म जे आहे ना, कर्माची व्याप्ती आहे ती अगदी ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत आहे. असं नाहीये की बाबा फक्त पृथ्वीवरतीच कर्म आहे म्हणून. त्यामुळे कर्मापासनं पळून जाणं हे तिकडे पण शक्य नाहीये. तर त्यामुळे कृष्ण इथे आपल्याला वचन देतोय की बाबा, त्या धामाची माझ्या धामाबरोबर तुलना केली तर माझं धाम अलौकिक आहे. हं? ह्या भौतिक विश्वाच्या पलीकडे आहे. त्यामुळे तुम्ही मला प्राप्त केल्यावरती तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे कर्मापासून मुक्त व्हाल तुम्ही. तुम्ही काल जो आहे ना, काल हा सुद्धा भौतिक जगातच ॲप्लिकेबल आहे. काल तिकडे तेवढा ॲप्लिकेबल नाही येतो. आणि त्याच्यापासून पण मुक्ती होईल तुमची. श अशाश्वतता जी आहे त्याच्यापासून मुक्ती होईल. पुनर्जन्म आहे त्याच्यापासून मुक्ती होईल.
त्यामुळे हे कॉन्स्टंट म्हणजे जे पण भौतिक जगाशी सगळे जे प्रॉब्लेम्स रिलेटेड आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तिकडे. आता आपण हे बघून घेऊया, ब्रह्मलोक कृष्णाने का म्हटलंय. कोणाला काही अंदाज आहे? ब्रह्मलोकाबद्दलच कृष्ण का बोलला? महरलोक, तपलोक, जनलोक, स्वर्गलोक, पाताळलोक वगैरे हे ह्याच्याबद्दल का नाही बोलला? कोण सांगेल? अंदाज करू शकाल कोणी? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. मला असं वाटतं की ब्रह्मलोक हे अ, अ, जे म्हणजे कृष्णाचं धामाच्या खालचं स्टेज आहे आणि पाताळ वगैरे हे सगळे म्हणजे लोएस्ट लेवल आहे. सो टॉपमोस्टची सेकंड टॉपमोस्ट लेवल कदाचित असेल असं वाटतंय. नाही, पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मलोक हे काही सेकंड टॉप मोस्ट नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये भरपूर भरपूर लेवल्स आहेत आतमध्ये. तर तेच ओके. ते गंमत काय की आपण क्रिएशन ह्या टॉपिक बद्दल बोललेलो नाही ना, तर क्रिएशन हा टॉपिक इन इटसेल्फ इज हायली कॉम्प्लिकेटेड. खूप डीप आहे आणि खूप कॉम्प्लेक्स पण आहे. तर तेच असं ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मांड जे आहे ना, अगदी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रह्मांड हे दोन शब्दांपासून बनलंय, ब्रह्म आणि अंड. तर तुम्ही असं इमॅजिन करा, एक मोठं तुम्ही बालदी घेतली आहे. हा, आणि त्या बालदीमध्ये तुम्ही 10-12 असे बॉल्स टाकलेले आहेत प्लास्टिकचे. हं? तर त्या प्लास्टिकच्या बॉलमध्ये काय होतं की ते फ्लोट होतात, राईट? किंवा काय थोड्या वेगळ्या वेगळ्या मटेरियलचे, काही अर्धे मर्ज होतील, काही खालती जातील वगैरे, असं इमॅजिन करा तुम्ही. तर प्रत्येक बॉल जो आहे ना, तो एक ब्रह्मांड आहे असं समजा. आणि त्या प्रत्येक बॉल जो आहे तो कम्प्लीट इन इटसेल्फ आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. किंवा कृष्ण जे काही क्रिएट करतो ते पूर्ण आहे. त्यामुळे तो, आपल्याला वाटतं नेचर इज गॉड बोलतात लोक, बोलतात. हा, पण नेचरला कोणी बनवलं त्यांना ते कळत नाही. आपल्याला वाटतं हे जे प्लॅनेट जे आहे ते सेल्फ सस्टेनिंग प्लॅनेट आहे, त्याला बाकी कसली गरज नाहीये. का? तर जे पण इन्ग्रेडियंट्स सेल्फ सस्टेनन्स करता गरज आहे त्या सगळे इन्ग्रेडियंट्स कृष्णाने ऑलरेडी ह्या प्लॅनेटमध्ये म्हणजे त्या बॉलमध्ये टाकून ठेवलेले आहेत. आणि तो बॉल ह्या बालदीतल्या पाण्यामध्ये आहे, तो तरंगतोय किंवा काही अर्धे फ्लोट होत आहेत किंवा खालदी आहेत काही. ठीक आहे. तर ह्या जे आहे हे फक्त भौतिक जगत आहे. वेगळे वेगळे ब्रह्मांड सगळे संपूर्ण जर एकत्र आणले तर त्या बालदीला आपण भौतिक जगत समजू शकतो. त्याच्यावरती जे आहे ते ब्रह्मज्योती आणि त्याच्यावरती आध्यात्मिक जगत आहे. तर आध्यात्मिक जगतामध्ये भरपूर लेवल्स ऑफ प्लॅनेट्स आहेत. हम्म? तर ब्रह्मलोक हा काही सेकंड टॉपमोस्ट नाहीये. ओके. पण तुमचा पॉइंट जो आहे तो सर्टन एक्सटेंट तो करेक्ट आहे. तो आपण आता इकडे बघूया. ती ब्रह्मलोकाला भौतिक जगामधलं टॉपमोस्ट आहे म्हणून त्यांनी तिथे मेन्शन केलंय. तर आपण ते रिझन बघून घेऊया. हं? तर काय आहे इकडे, भुवनात लोक हा कृष्ण बोललाय. कारण म्हणजे काय आहे की जे आपलं पूर्ण ब्रह्मांड जे आहे त्याच्यामध्ये खालची काही ग्रह आहेत आणि वरची ग्रह आहेत. ब्रह्मलोक हे सगळ्यात, हे ब्रह्मदेवाचं निवासस्थान आहे, नावाप्रमाणेच आपल्याला समजू शकतं, राईट? पण भौतिक विश्व जे आहे ना, भौतिक जगतातला तो सर्वोच्च प्लॅनेट आहे, सगळ्यात टॉपमोस्ट प्लॅनेट आहे तो. ठीक आहे. तर ब्रह्मलोक म्हणजे काय असतं की एक तो म्हणजे भौतिक जगामध्ये जर का आपण बघितलं, हॅपीनेस जर बघितला, फिजिकल म्हणजे भौतिक हॅपीनेस, तर सगळ्यात कमी हॅपीनेस सगळ्यात खालच्या प्लॅनेटला म्हणजे पाताळ लोकात आहे. आणि सगळ्यात जास्ती हॅपीनेस आहे तो सगळ्यात टॉपमोस्ट जो प्लॅनेट आहे म्हणजे ब्रह्मलोक, तिकडे जास्ती आहे तिकडे. त्यामुळे ब्रह्मलोक जे आहे हे हॅपीनेसचं पण रिप्रेझेंटेशन करतोय. नंतर काय, तर टॉपमोस्ट पण आहे, मॅक्सिमम हॅपीनेस पण आहे तिकडे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ब्रह्मलोकाचं जे लाईफ स्पॅन आहे ना ते सगळ्यात जास्ती आहे. ठीक आहे. तर हे जे वेगळे वेगळे उपनिषद वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट्सवरती कसं जाऊ शकतो हे लिहिलेलं आहे.
वेदांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे स्वर्गलोकामध्ये कसं जायचं. छांदोग्य उपनिषदमध्ये एक पंचाग्नी विद्या नावाची एक कर्मक्रिया आहे. त्या कर्मक्रियेनी जर तुम्ही फॉलो केलं तर ब्रह्मलोकापर्यंत कसं पोहोचू शकतो आपण, ते पण लिहिलेलं आहे. तरी सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो की मग तिकडे जर एवढं पोचण्याचं रेकमेंडेशन केलंय उपनिषदांमध्ये किंवा वेदांमध्ये, तर ब्रह्मलोकापर्यंत पोचणं हा प्रॉब्लेम का आहे, हे प्रश्न निर्माण होतं. त्याचं कृष्ण इथे उत्तर देतोय की कोणताही ग्रह कितीही टॉपमोस्ट लेवलला जरी असला तरी सुद्धा तो एक भौतिक जगाचाच भाग आहे. तो असं नाहीये की तो टॉप लेवलला आहे म्हटल्यावरती त्याला बाकीचे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स ॲप्लिकेबल नाही आहेत म्हणून. तो भौतिक जगाचाच भाग आहे आणि भौतिक जगाचा भाग असल्यामुळे त्या प्लॅनेटवरती सुद्धा तेच प्रॉब्लेम्स आहेत जे इतर प्लॅनेट्सवरती प्रॉब्लेम्स ॲप्लिकेबल आहेत. तर इतर प्लॅनेट्सवरती प्रॉब्लेम्स काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे ते दुःखालय आहे. हं. दुःखालय म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची दुःख? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ही 4 प्रकारची दुःख तर आहेतच आहेत. प्लस बाकीची दुःख पण आहेत. आणि हे अशाश्वत आहे. म्हणजे तुम्ही आज छान मोठा अगदी 15,000 खोल्यांचा बंगला जरी बांधला तुम्ही, अगदी मॅन्शन सारखं बांधलं, तरी सुद्धा तो भौतिक जगाचा भाग आहे. अगदी तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं तर जास्तीत जास्त काय होईल, 100च्या ऐवजी 1000 वर्ष टिकेल किंवा 10,000 वर्ष राहील तो. पण उद्या न परवा तो खाली पडणारच पडणार. अगदी तो स्वतःहून नाही पडला तर जेव्हा पृथ्वीचा संहार होईल तेव्हा सुद्धा तो पडणारच पडणार आहे तो. त्यामुळे भौतिक जगामध्ये आपण काहीही अचीव करायचा प्रयत्न केला आणि ते अचीव झालं तरी सुद्धा भौतिक जगतच नश्वर असल्यामुळे त्या जे काही आपण अचीव करू ते नश्वर आहेच आहे त्याच्यामध्ये. असं तुम्ही साधं एक छोटंसं इमॅजिन करा की तुम्ही जगातला सगळ्यात महागडा आणि सगळ्यात मोठा असा टीव्ही घेतलाय तुम्ही आणि तुम्ही सुंदर अगदी छान इन्स्टॉलेशन वगैरे केलंय, तुम्ही त्याची मजा घेताय, आनंद वगैरे घेताय. पण ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहताय त्याच्यावरती जर का कोणी सांगितलं, सरकारने सांगितलं की बाबा ही बिल्डिंग 6 महिन्यात पडणार आहे, तर मग काय होईल? ती बिल्डिंग तुम्ही जर टीव्ही हलवायचा प्रयत्न नाही केला आणि त्या टीव्ही मधनच आनंद घेत राहायचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस बिल्डिंग पडणार आणि त्याबरोबर टीव्ही सुद्धा फुटणार. बरोबर आहे. हे तसंच आहे. हे ब्रह्मांड स्वतः सुद्धा संपूर्णच्या संपूर्ण ब्रह्मांड हे डिस्ट्रॉय होतं आणि क्रिएट होतं. त्यामुळे ह्या ब्रह्मांडामध्ये आपण कितीही काही अचीव केलं भौतिक क्षेत्रातलं तरी सुद्धा ते डिस्ट्रॉय होणार आणि त्याला रिक्रिएट परत करावंच लागणार ते. त्यामुळे जे पण आत्मा ह्या भौतिक जगाच्या बाहेर पडू शकत नाही त्याला पुनर्जन्माचं चक्रामधनं जावंच लागतं त्याला. आता मग ब्रह्मलोकच का? तर आपण साधं एक साधं सिंपल उदाहरण घेऊया. समजा अ, एका मुलानी अ, अ, एक बॉलर आहे आणि त्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली आणि त्यांनी सचिन तेंडुलकरची किंवा आता सचिन तेंडुलकर खेळत नाही सर विराट कोहलीची विकेट घेतली त्यांनी. तर काय होईल? आपण काय लगेच बोलणार, अरे विराट कोहली सारखा जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे तो, त्याची विकेट घेतली. हं? म्हणजे आपण किती त्याला अप्रिशिएट करू. बरोबर. समजा त्यांनी एका शाळकरी मुलाची विकेट घेतली, तर आपण त्याला काय बोलू आपण की अरे तू काय शाळकरी मुलाचीच तर विकेट घेतली, तू विराट कोहलीची विकेट घेतली असती तर ठीक होतं, राईट? म्हणजेच काय की शाळकरी मुलगा लोअर लेवलवरती आहे कम्पेअर्ड टू विराट कोहली. म्हणजेच काय, जर का तुम्ही शाळकरी मुलाची विकेट घेऊ शकलात तर तुम्ही विराट कोहलीची विकेट घेऊ शकाल याची काही गॅरंटी नाहीये. पण जर का तुम्ही विराट कोहलीची विकेट घेतली तर तुम्ही शाळकरी मुलाची विकेट घेऊ शकाल तुम्ही. आता तोच कॉन्सेप्ट आपण हे जे लोक आहेत ना त्यांची एक हायरार्की आहे त्यांच्यावरती अप्लाय करू.
ओके. समजा कृष्णाने इथे इंद्राबद्दल सांगितलं असतं, ब्रह्मलोक नाही इंद्रलोक सांगितलं असतं, तर मग ब्रह्माला काय वाटलं असतं की हा इंद्राचं लोक डिस्ट्रॉय होतंय, किंवा जी लोक ब्रह्मलोकाला ग्रेटेस्ट समजतात आणि ज्यांना माहिती आहे की स्वर्गलोक हा ग्रेटेस्ट नाहीये म्हणून, तर मग त्यांना काय वाटलं असतं, हा स्वर्गलोक डिस्ट्रॉय होतं ना, ब्रह्मलोक कुठे डिस्ट्रॉय होतं, मग मी ब्रह्मलोकावरती जायचा प्रयत्न करीन, स्वर्गलोकात जाणार नाही मी. म्हणजे काय झालं, त्या व्यक्तीला हे कळलं नाहीये की ब्रह्मलोक स्वतः सुद्धा डिस्ट्रॉय होऊ शकतं, स्वर्गलोकच डिस्ट्रॉय होईल असं नाहीये. त्यामुळे कृष्णाने काय केलं इकडे, की असले वायफळ विचार मनात येऊ नये आपल्या, म्हणून त्यांनी ब्रह्मलोक हा जो टॉपमोस्ट प्लॅनेट आहे भौतिक जगातला, त्याचंच उदाहरण दिलंय डायरेक्टली. म्हणजे आपल्याला असा विचार येणार नाही की बाबा हा ब्रह्मलोक डिस्ट्रॉय होईल पण स्वर्गलोक नाही होणार म्हणून. आपल्याला लगेच कळू शकतं की ब्रह्मलोक स्वतः सुद्धा जर डिस्ट्रॉय होतं तर स्वर्गलोक होणारच होणार डिस्ट्रॉय. मग आपण काय होईल की ब्रह्मलोकामध्ये जाण्याचा प्रयत्न तर नाहीच करणार, स्वर्गलोकामध्ये जायचा प्रयत्न तर नाहीच करणार आपण, कारण स्वर्गलोक तर डिस्ट्रॉय होणारच होणार. आपण ब्रह्मलोकावरती जाण्याचा पण प्रयत्न नाही करणार. त्यामुळे तुम्हाला आता समजून येईल की वेदांमध्ये जे पण इतर ग्रहांवरती जाण्याबद्दल जे सांगितलं आहे, हे भक्तांकरता ऍप्लिकेबल नाही आहे. ते कर्मकांडी लोकांकरता ऍप्लिकेबल आहे, ज्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडण्याची इच्छा नाहीये, पण त्यांना चांगली पुण्यकर्म करून त्यांना ह्या भौतिक जगामध्ये राहून आनंद मिळवायचा आहे, अशा लोकांकरता ते ऍप्लिकेबल आहे. ते भक्तांकरता ऍप्लिकेबल नाहीये. म्हणून आणि म्हणून आता तुम्हाला अजून एक रिझन समजू शकतं की कृष्ण इथे का रिपीटेडली सांगतोय मामुपेत्य मामुपेत्य मामुपेत्य, एक नाही तीन चार वेळा तो बोलतोय. आणि एकसारखा कृष्ण तेच बोलतोय, पुनर्जन्म न विद्यते पुनर्जन्म न विद्यते म्हणून. आणि पुनर्जन्म न मिळावा म्हणून आपण कार्य केलं पाहिजे. हे सगळे जे आहेत, हे भौतिक ग्रह जे आहेत, त्यांचं एक तत्व आहे, मूलभूत तत्व म्हणतो ना, फाउंडेशनल प्रिन्सिपल आपण म्हणतो ना, की ते अनित्य आहेत आणि ते दुःखालयम आहेत ते. आणि ह्याच्यामध्ये कोणताही अपवाद नाही आहे. हा, पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट इन्सेक्ट म्हणतो ना, त्याचं नाव आहे इंद्रगोप. त्या इंद्रगोपापासून ब्रह्मापर्यंत जे टॉपमोस्ट लेवल आहे, हे सगळ्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो, जर का आपण कृष्णाच्या धामी जायचा प्रयत्न नाही केला तर, किंवा कमीत कमी मुक्तीसाठी प्रयत्न नाही केला तर. ह्या गोष्टी अ, ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत जाणणं. स्वर्गलोक, हो सीमा माताजी, स्वर्गलोक हा भौतिक जगातच पार्ट आहे, पण बिलो आहे ब्रह्मलोक. ब्रह्मलोक हा टॉप मोस्ट आहे. ओके त्यामुळे प्रभूजी. ब्रह्मलोक विश्वात, भौतिक विश्वात टॉपमोस्ट क्षेत्र आहे, त्यामुळे एव्हरीथिंग इज बिलो दॅट. ओके. त्यामुळे कितीही उच्च असलं तरी भौतिक जगाचा पार्ट आहे, त्यामुळे त्याचा नाश होणार आणि पुनर्जन्म मिळत राहणार आणि दुःख कॉन्स्टंटली मिळत राहणार आपल्याला. हे कोणाच्याही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ते. त्यामुळे इकडे कृष्ण आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय की भौतिक जगामध्ये राहायला मिळेल असे मोठे मोठे मनसुबे बांधू नका, आणि इकडे राहता येईल असे प्रयत्न करत नका बसू तुम्ही. डायरेक्ट प्रयत्न करा इकडनं बाहेर पडण्याकरता. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का? डिफिकल्ट आहे फिलॉसॉफी एक्सेप्ट करायला? तुम्ही सांगितलं एक एक बादलीत असं इमॅजिन करा, असं तरंगतायत असे बॉल्स. तर एक बॉल म्हणजे ब्रह्मांड. एक ब्रॉवल म्हणजे एक ब्रह्मांड. असे अनेक अनेक म्हणजे ब्रह्मांड आहेत. म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मलोक. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत सगळे प्लॅनेट्स आहेत. मग तिकडे पण भगवद्गीता असते, आपल्या इकडे पण भगवद्गीता असं म्हणजे प्रश्न. एक्झॅक्टली, खूप सुंदर प्रश्न आहे. तर कृष्णाच्या लीला प्रत्येक धामी होत राहतात. आपल्याला वाटतं की बाबा कृष्णाने आता इथे लीला केली, तो गेला तिकडे वरती म्हणून, तर ते बरोबर आहे, तो इकडनं बाहेर गेला, पण तो इकडनं बाहेर जाऊन परत कोणत्या तरी दुसऱ्या ब्रह्मांडात जाणार, तिकडे लीला करणार परत दुसऱ्या ब्रह्मांडात. आणि म्हणून मी ते मागच्या वेळी बोललेलो ना की कृष्णाच्या ह्या ज्या लीला होतात ना, ह्या नित्य लीला आहेत.
त्यामुळे तुम्ही कधी ऐकलं असेल तर माहित नाही, पण जेव्हा भक्तांचा गौरव केला जातो ना, त्यावेळी गौरव करताना एक टर्म वापरली जाते, नित्यलीला प्रविष्ट. हं. हे जे आपले परंपरेतले मोठे मोठे आचार्य होते ना, त्यांच्याकरता ही टर्म वापरली जाते, नित्यलीला प्रविष्ट. तर नित्यलीला कोणाची आहे? पहिली गोष्ट म्हणजे जी व्यक्ती स्वतः अनित्य आहे, किंवा ज्या प्लॅनेटवरती तो आहे ते प्लॅनेट स्वतः जर अनित्य असेल, तर तिथे लीला नित्य कशी असू शकते? त्यामुळे नित्यलीला फक्त तीच व्यक्ती करू शकते, किंवा त्याच प्रकारच्या व्यक्ती करू शकतात जे स्वतः नित्य आहेत ते. त्यामुळे कृष्णाच्या लीलांना नित्यलीला म्हटलं जातं. आणि नित्यलीला प्रविष्ट म्हणजे कृष्णाच्या ज्या नित्यलीला आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो, आणि ज्या व्यक्तीला ते प्रवेश मिळालेला आहे त्या व्यक्तीला नित्यलीला प्रविष्ट म्हटलं जातं. म्हणूनच कृष्णाच्या कडे जाणं इज फार मोर बेटर, युजफुल अँड इम्पॉर्टंट दॅन एनी ऑफ द 5 मुक्तीज. सायुज्य मुक्ती, सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य, सारुप्य, ह्या 5 प्रकारच्या मुक्ती आहेत. पण ह्या मुक्तीमध्ये आपल्याला कृष्णाकडे जायला मिळेल, कृष्णाशी कॉन्स्टंट टचमध्ये राहायला मिळेल, त्याची भक्ती करायला मिळेल, त्याची लीलांमध्ये प्रवेश मिळेल, ह्याची काही गॅरंटी नाही आहे, आणि इनफॅक्ट होतच नाही. त्यामुळे कृष्ण हे बोलत नाही की तुम्ही मोक्ष प्राप्त करा, मोक्ष प्राप्त करा. तो बोलतो माझ्याकडे या, माझ्याकडे या. तुम्ही ह्या नोटीस केलं असेल डिफरन्स. हरे कृष्ण. तर आपण ह्याबद्दल बोललोय, तर मी हे स्किप करतो. त्यामुळे प्रभू, हा, आणखीन ऍक्च्युली थोडी क्युरिओसिटी होती. तर आपण ज्या लीला ऐकतो त्या फक्त आपल्या ब्रह्मांडाच्याच आहेत असं म्हणता येईल का? बरोबर. आपण ज्या लीला ऐकतो त्या पण पूर्णपणे नाही आहेत, आपल्या ब्रह्मांडाच्याच आपण ऐकतोय. दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जे लीला असतात त्याचं आपल्याला ज्ञान नाही असं म्हणता येईल. अगदी 100% असं नाही, पण गंमत काय असते की कृष्णाच्या नित्य लीलांमध्ये जे पार्टिसिपेट करतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, ते जेव्हा वेगळ्या वेगळ्या ब्रह्मांडामध्ये जाऊन ज्ञान देतात ना, त्यावेळी आपल्याला इतर ब्रह्मांडांचं पण ज्ञान मिळतं आपल्याला. आता गंमत बघा ना, जर तसं जर शक्य नसतं तर आपल्याला कसं कळलं असतं की आपलं जे आहे हे एकच ब्रह्मांड नाही आहे, भरपूर असे आहेत म्हणून? म्हणजे काय की कोणीतरी असं वर्ण बघितलेलं आहे की त्याला असे 15,000 ब्रह्मांड दिसलेले आहेत, अनेक अनेक ब्रह्मांड दिसलेत. मगच आपल्याला कळू शकतं ना, ती व्यक्ती जी बाहेर होती आणि ज्यांनी बघितलं आहे आणि आपल्याला आत येऊन सांगितलंय त्यावेळी. तर हे जे आहेत ना, नारद मुनी, व्यासदेव वगैरे, जे वेगळे वेगळे असे काय बोलतो, दिग्गज म्हणू शकतो ना, जे भक्तीमध्ये अतिशय प्रौढ आहेत, ते जेव्हा कृष्णाशी भेटतात, बोलतात आणि तिकडनं आपल्याला वार्ता कळवतात, त्यावेळी आपल्याला ह्या ब्रह्मांडामध्ये येऊन कळतं. त्यामुळे असं नाही की अगदी अजिबातच कळत. आणि हे याच्याकरता मग आपण भागवतम वगैरे शिकतो, आणि त्यातनं आपल्याला ही माहिती मिळेल की कुठे काय झालं म्हणून वगैरे. तर तुमचं उत्तर सांगायचं झालं तर 99% आपण बोलू शकतो की ह्या ब्रह्मांडातली माहिती आहे, पण असं नाही की फक्त ह्याच इकडे, इतर ह्यातली पण आहे. इतर ब्रह्मांडातली पण माहिती मिळते आपल्याला. ओके हरे प्रभू, कृष्ण. हरे कृष्ण. त्यामुळे ह्या संपूर्ण फिलॉसॉफीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर तुम्ही ह्या भौतिक जगात राहून तुम्ही एन्जॉयमेंट करायचा प्रयत्न करू नका, मिळवायचा प्रयत्न करू नका. तेच प्रयत्न तुम्ही कृष्णाची प्राप्ती करण्यामध्ये स्पेंड करा, आणि ज्याचा बेनिफिट तुम्हाला परमनंटली होईल तुम्हाला. हे इकडे कृष्ण आपल्याला मेनली सांगतोय. ठीक आहे. ओके. आणि हे सगळं पॉसिबल आहे कृष्णाची भक्ती केल्यानंतरच. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की वेद जे आहेत ते ग्रेटेस्ट नॉलेज आहे. तर गंमत कशी की वेद ग्रेटेस्ट नाही असं नाही आहेत. ऑफकोर्स वेद ग्रेटेस्ट आहेत, पण वेदांमधलं जे कन्क्लुजन आहे ते जर तुम्हाला समजलं नाही, तर वेद किती ग्रेट आहेत तुम्हाला कसं कळणार? तर वेदांमध्ये काय झालंय, आपल्याला हे समजून आलं पाहिजे की एका शाळेमध्ये, एका क्लासरूममध्ये 40 मुलं, 50 मुलं असतात. सगळीच मुलं हाय लेवलचं इंटेलिजन्स असतो असं नाही.
काहींना मीडियम लेवल असेल, काहींना लो लेवलचं असेल, बरोबर. पण जेव्हा टीचर शिकवते त्यावेळी ती काय करते, सगळ्या इंटेलिजन्सची जी लेवलची जी मुलं आहेत त्यांना समजेल अशा पद्धतीने ते शिकवते. हां, कधी कधी असे शॉर्टकट्स ती शिकवते ज्याच्यातनं पटकन उत्तर मिळतं, पण ते थोडं कॉम्प्लेक्स असतं समजायला. कधी कधी अगदी डिटेलमध्ये समजवते, जे खूप वेळ लागतो, पण अगदी लो लेवलच्या इंटेलिजन्सच्या मुलांना पण समजू शकतं ते. तसंच वेदांमध्ये काय झालंय, वेद जे आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्या सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या लेवलचं स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आहे लोकांचं. काहींना फक्त म्हणजे फक्त भक्ती करायची आहे, काहींना कर्मकांड करायचं आहे, काहींना पापकृत्य पण करायला त्यांना भीती वाटत नाही. तर अशा सगळ्या प्रकारच्या लोकांच्या करता, इंटेलिजन्सच्या लोकांच्या करता वेदांमध्ये नॉलेज दिलेलं आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा एक व्यक्ती वाचते, तिला सगळ्या लेवलचं जेव्हा नॉलेज मिळतं, त्यावेळी तिला वाटतं की अरे वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे म्हणजे असं केलं पाहिजे. तर सांगणं एक आणि करायला रेकमेंडेशन देणं एक, आणि इन्स्ट्रक्शन जी आहे ती वेगळी असते. तर इथे कृष्ण आपल्याला इन्स्ट्रक्शन देतोय की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. ओके. तर एका पुस्तकात मी लिहिलेलं आहे, समजा की की रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. हां. आणि मी सांगितलेलं आहे की बाबा जेवण झाल्यावरती शतपावली पण करावी म्हणून वगैरे. तर हे कसं होतंय की ही इन्स्ट्रक्शन झाली. पण एखाद्या व्यक्तीला समजा कंटाळा आला तर त्याला समजा सांगितलं की बाबा हां, आता थोडं लवकर झोपलं तर चालेल किंवा शतपावली नाही केली तर चालेल. तर ते काय झालं की त्याची सिच्युएशन ज्या आहे त्याप्रमाणे एक रेकमेंडेशन दिलेलं आहे. पण दॅट इज नॉट द इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन म्हणजे मुलांना आपण जेव्हा सांगतो की काय करायचं आणि काय करू नये. रेकमेंडेशनमध्ये आपण की ठीक आहे, हे केलं तर चालेल, तू कर तू, पण, आणि त्याच्यापुढे एक वेगळी इन्स्ट्रक्शन असते. आणि काय आहे की वेगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाबा तुम्ही हे केलं तरी चालेल, ते केले तरी चालेल, आणि अमुक एक केलं तरी चालेल. ते का केलेलं असतं, कारण कोणी पापकृत्य करू नये म्हणून सांगितलेलं असतं की तुम्ही असं करावं. माणसाच्या भौतिक इच्छा इतक्या आहेत की त्या इच्छा त्याला अवॉइड करणं शक्य होत नाही. त्यामुळे काय होतं, ती इच्छा पूर्ण करण्याचा तो वेगळा वेगळा प्रयत्न करत असतो तो. आणि त्यामुळे काय करतो तो की त्याच्याकरता मग त्याला कर्मकांड हे रेकमेंड केलेलं आहे की बाबा अमुक एक पूजा कर म्हणजे तमुक एक आनंद मिळेल. पण ही इन्स्ट्रक्शन नाही आहे. कृष्ण बोलतोय इकडे, आपल्याला सांगतोय की बाबा ह्याच्यातनं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही एक दोन, म्हणजे तुम्हाला थोडा वेळ आनंद होईल, पण नंतर दुःखच दुःख आहे म्हणून. तर ही गोष्ट आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे की इन्स्ट्रक्शन काय आहे, रेकमेंडेशन काय आहे आणि जनरल इन्फॉर्मेशन काय आहे म्हणून. त्यामुळे वेदांमध्ये कर्मकांडाचं बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दॅट डझंट मीन की वेद आर रेकमेंडिंग दॅट. आणि आपल्यासारख्या व्यक्तींना संपूर्ण वेद वाचणं तर इम्पॉसिबल आहेच आहे. पण त्यापेक्षाही मुश्किल आहे की त्याच्यातनं इन्स्ट्रक्शन कोणती, जनरल इन्फॉर्मेशन कोणती आणि रेकमेंडेशन कोणतं, हे कळणं अजूनही डिफिकल्ट आहे. म्हणून इथे कृष्णाने भगवद्गीता सांगितलेली आहे, जिच्यामध्ये त्यांनी फक्त इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यांनी कुठलाही असं सांगितलं नाही की बाबा हा तू दुसऱ्या देवतांची पूजा केली तरी चालेल, त्यातनं पण आनंद होईल, असं नाही त्यांनी सांगितलेलं आहे तुला. त्यांनी प्रत्येक वेळी हेच सांगितलेलं की माझी पूजा करा म्हणून, अँड दॅट इज द इन्स्ट्रक्शन. हे समजणं खूप आवश्यक आहे आपल्याला. हरे कृष्ण. तर आपण एक रुग्णालय आणि तुरुंग ह्यांचं कंपॅरिझन करूया, आणि भौतिक जीवनाची आपली जी समज आहे ना, की इकडनं बाहेर पडणं, का पडणं, आणि ब्रह्मलोक, स्वर्गलोक किंवा पृथ्वीलोक, आणि ह्याच्यातले जे दुःख आहेत त्यांचं कंपॅरिझन आपण करून बघूया. तर इकडे काय कृष्णाने सांगितलंय की संसाराचं चक्र हे कॉन्स्टंटली चालतच राहतं, जर का कोणी पृथ्वीवरती राहिला किंवा स्वर्गलोकात राहिला किंवा ब्रह्मलोकात गेला किंवा पाताळात गेला ते. त्यामुळे त्यांनी हे आपल्याला आतापर्यंत शिकवलं आहे की हे जे क्षणिक आनंद मिळतात
ते खरे म्हणजे ह्याच्याकरता धावलं नाही पाहिजे, कारण ह्याच्यानंतर वेदनाच मिळणार आहे, त्याच्यानंतर दुःखच मिळणार आहे आणि हे पुनर्जन्मामध्ये आपल्याला बांधून ठेवत राहणार आहे कॉन्स्टंटली, परत यावं लागणार आहे. हम्म? हे तर आपल्यालाच समजलंय आता. आता आपण रुग्णालयाचं एक्झाम्पल घेऊया. तर रुग्णालयात काय असतं की कोणतीही व्यक्ती तिथे स्वेच्छेने प्रवेश करत नाही तिथे. हं? पण तिथे का जातं आणि त्याला का नाही प्रवेश करत तो? कारण तिथे जी अवस्था आहे ती अवस्था अशी बनते की आपल्याला तिथे ती जे पूर्ण एन्व्हायरमेंट आहे ते आवडत नाही. कोण असं बोलत नाही की मी आय एम एन्जॉईंग इन द हॉस्पिटल, असं कोणी बोलत नाही कधी, राईट? त्यामुळे काय होतं की इकडे सुद्धा जेव्हा आध्यात्मिक अज्ञान असतं किंवा आपल्या इच्छा ज्या असतात त्या दूषित असतात, आपल्याला फक्त भौतिक इच्छा जर असल्या तर आपल्याला इथे जन्म घेत राहावा लागतो. त्या ओके, जन्म घेतल्यावरती दुःख तर होत राहतच. म्हणजे काय होतंय की जेव्हा आपण एका हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी काय होतं की तिकडे आपल्याला एक डिसीज असतो म्हणून आपण जातो आणि मग त्या डिसीजला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. तिकडे डॉक्टर लोक असतात, सगळे इक्विपमेंट्स वगैरे असतात आणि मग आपलं काय डिसीज आहे हे फाइंड आउट करून मग आपल्याला अकॉर्डिंगली ट्रीटमेंट दिली जाते. तर भौतिक जगत सुद्धा असंच आहे. आपण इथे आलेलो आहोत का तर आपल्याला दूषित इच्छा आहेत, आपली कर्म पण दूषित आहेत आणि इच्छा पण दूषित आहे. त्यामुळे आपल्याला इथे ट्रीटमेंट दिली जाते. आपल्याला आपण अमुक एक चुकीचं कर्म केलेलं, तर त्या चुकीच्या कर्मामुळे आपल्याला काही फळ मिळण्याची आवश्यक आहे, त्यामुळे ती ट्रीटमेंट देते आपल्याला. ह्यानी आपल्याला असा असा बोलला आणि तिकडनं आपल्याला तसा त्रास झाला आणि माझं इकडे नुकसान झालं आणि तिकडे नुकसान झालं माझं. हं? हे जे आहे हे ट्रीटमेंट आहे आपली, आपल्याला अजून प्युरिफाय करण्याकरता. त्यामुळे ही जी यंत्रणा आहे ना, कर्मफळ मिळणं आणि नंतर परत चुकीचं कर्म केल्यावरती परत कर्मफळ मिळणं, ही एक यंत्रणा जी आहे त्याची ऑब्जेक्टिव्ह एवढीच आहे की आपलं सुधारणा होत राहावी आपली. हं? आणि असे अनुभव जेव्हा आपल्याला मिळतात त्यावेळी आपण आध्यात्मिक सत्यतेकडे आपण जायचा प्रयत्न करतो, आत्मा जायचा प्रयत्न करतो आणि मग व्यक्ती मग भक्ती वगैरे करायला लागते आणि मग आरोग्य सुधारायला लागतं आपलं. त्यामुळे जरी अप्रिय असलं तरी रुग्णालयात आपण जातोच आणि अप्रिय असलं तरी आपल्याला दुःखाच्या लोकांमध्ये यावं लागतं आपल्याला. ओके, तर ही गोष्ट समजणं आवश्यक आहे. आता तुरुंगाचं सुद्धा जर आपण जर एक्झाम्पल घेतलं तर तुरुंगामध्ये सुद्धा एक सिमिलर गोष्टच आहे की आपल्याला तिथे पाठवतात तिकडे का तर आपण चूक केलेली आहे तिकडे. ओके, आपण कृष्णाशी संवाद आपल्याला साधायचा नव्हता, कृष्णाची भक्ती करायची नव्हती म्हणून आपल्याला या ब्रह्मांडामध्ये आणून ठेवलेलं आहे इकडे आपल्याला. आणि आपल्याला आपण बोलतो ना की आय एम द कंट्रोलर, असे भौतिक लोक भरपूर बोलतात ना, तुमचं फ्युचर तुमच्या हातात आहे वगैरे. तर साधी एक गोष्ट घ्या, आत्मा हा जो ह्या शरीरामध्ये आहे, ह्या शरीराच्या वरती त्याला काडीचाही कंट्रोल नाहीये त्याला. आपण हे बोलू शकतो की मी हात वरती केले, पाय वरती केले, मी असा विचार केला आणि असं ऍक्शन केलं वगैरे, ते सगळं बरोबर आहे. पण ह्या शरीरात येणं किंवा ह्या शरीरातनं बाहेर पडणं ह्याच्यावरती सुद्धा कंट्रोल नाहीये आपल्याला. आपल्याला कोणतं शरीर मिळालं पाहिजे होतं? एखाद्या व्यक्तीला विचारलं की जर का त्याला अपंग आहे तो किंवा त्याला अशा आईवडिलांच्या घरी जन्म मिळाला ज्यांच्याकडे काहीही सुखसुविधा नाही आहेत आणि त्याला जर विचारलं असतं की ह्याच्याऐवजी तुम्हाला समजा अंबानी आणि इलॉन मस्कचा मुलगा बनायला मिळालं असतं तर आवडलं असतं का? तो तो होच बोललाय, होच बोलेल तो. पण ते त्याच्या कंट्रोलमध्ये नाही की कोणत्या शरीरात यावं आणि त्या शरीराने कुठे जन्म घ्यावा म्हणून. इवन लोकांना मृत्यू हवा असतो. किती किती आजारी लोक असतात जे फक्त मृत्यूची प्रतीक्षा करत असतात. त्यांना विचारलं तर ते मृत्यू सुद्धा स्वतःच्या इच्छेने घेऊ नाही शकत. तेवढा सुद्धा कंट्रोल नाहीये. तर आत्मा शरीरात येणं किंवा जाणं ह्याच्यावरती सुद्धा आपला कंट्रोल नाही, तर आपण फ्युचर काय कंट्रोल करणार आपलं? तर हे जे तुरुंग जे आहे हे तुरुंग सुद्धा असंच आहे की आपण तुरुंगात कधी यावं आणि कधी बाहेर पडावं, ही कैद आहे ही. हा, आणि ह्या कैदेमध्ये राहतोय आपण तुरुंगात राहिल्याप्रमाणे. आणि आपल्याला वाटतं की वाव, मी 5 खोल्यांचा बंगला बांधलाय आणि माझ्याकडे इतक्या गाड्या आहेत, इतका चांगला जॉब आहे, इतकं चांगलं नाव आहे, माझा पगार इतका, माझा बिझनेस इतका मोठा, माझी माझी पद इतकं मोठं. हे फक्त एका
एका खोलीमध्ये मुंग्या वारूळ बनवतात ना, त्या वारुळामध्ये त्यांना वाटतं की वाव केवढं मोठं वारुळ बनलेलं आहे माझं, आता इथे माझा डिफेन्स एवढा स्ट्रॉंग झाला की कोणी डिफीट नाही करू शकत. पण एका खोलीच्या मानाने किंवा घराच्या मानाने ते वारुळ इतकंसं असतं, काय एवढं मोठं नसतं, त्याला तोडायला एक पाऊल टाकलं तर लगेच तुटू शकतं ते. तर आपल्याला वाटतं की आपण किती एन्जॉय करतो ह्या एवढ्याशा जगामध्ये, एवढ्याशा खोलीमध्ये. पण ते खरं ते एन्जॉयमेंट नाहीये. एका तुरुंगामध्ये एक जर खोली मिळाली आणि तिथे तर आपल्याला त्या जेलरनी चांगल्या सुखसुविधा दिल्या, तरी सुद्धा तुम्ही त्या कैदीला जर विचारलं की तुला इथे राहायला आवडेल का तुरुंगाच्या बाहेर राहायला आवडेल, तो तो तुरुंगाच्या बाहेरच राहायला आवडेल म्हणून बोलेल तो. हं? त्यामुळे कर्म, जन्म, मृत्यू, काळ वगैरे ह्या सगळ्यातनं आपण बंधनात राहतोच ह्या शरीरात असताना. आणि हे शरीर जेव्हा ब्रह्मलोकापासून पाताळा लोकापर्यंत जे काही आहे त्याच्यामध्ये आपण ह्या शरीरात राहतो आणि बंधनातच राहतो आपण. त्यामुळे हे जे तुरुंग म्हणजे जे आहे हे भौतिक जगत आहे. माया आणि ह्याच्यावरची जो अधिकारी आहे ही दुर्गा माता आहे. हं. आणि आपण जे काही करणार त्याचं फळ आपल्याला मिळेल, चांगलं वाईट जे काय ते. त्यामुळे आपण डिसाईड करायचं की ह्या तुरुंगात राहण्याकरता आपण मोठे 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 प्लॅन्स करायचे का तुरुंगातनं बाहेर पडण्याचे प्लॅन्स करायचे आपण ते. आणि त्याच्याकरता कृष्ण कॉन्स्टंटली आपल्याला सांगतोय, भक्ती करा, भक्ती करा, मामुपेत्य. आणि मग नंतर मग संसिद्धीम परमाम गताहा, तुम्ही परम जे डेस्टिनेशन आहे तिकडे तुम्ही येऊ शकता आणि मग पुनर्जन्म न विद्यते. हं? त्यामुळे आपल्याला हे भौतिक जगत आहे ह्याचं आपण असं अंडरस्टँड करायचं की ह्याच्यामध्ये माझं शुद्धीकरण होण्याकरता मला इथे पाठवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा एखादं चुकीची घटना आपल्या चुकी म्हणजे अ, आपल्या दृष्टीने चुकीची घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते, त्यावेळी आपण त्या घटनेला आपलं एक प्युरिफिकेशनचं एक स्टेप आहे असं मानलं पाहिजे. की बाबा असं नाही की माझा जॉब गेला आणि आता मी रडत बसणार आहे, आता मी पुढे काय करणार म्हणून. हा माझा जॉब गेला, असं का केलं त्या कंपनीने, असं का केलं त्या मॅनेजरनी वगैरे. तर जॉब गेला तर ठीक आहे, तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळाली आहेत, पण तुम्ही असं इमॅजिन करा तुम्ही की हे कर्माचं फळ मिळाल्यामुळे तुमचं एक चुकीचं कर्म कमी झालंय तुमचं आता. आणि जेवढी ही कर्म कमी 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 होतील तेवढं तुम्ही कृष्णाच्या जवळजवळ जाऊ शकता तुम्ही. हं. त्यामुळे हे सुधारणात्मक आहे. हे हे तुम्हाला पनिशमेंट दिल्यावरती कृष्णाला काय आनंद होत नाही. दुर्गा माता किंवा ब्रह्मदेव कोणी किंवा जे कोणी आहे ते ते तिकडे असं म्हणजे एन्जॉय नाही करत बसत की वाव ह्या माणसाला मी असं त्रास दिला, आज तो पार्टी बनती है, अशा टाईपचं त्यांना काही आनंद होत नाही ते. ते फक्त तुम्ही जे दिलंय ते तुम्ही परत घेतलंय, तुम्हाला परत दिलेलं आहे ते. त्यामुळे आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही विचार करा की आपण कोणाला किंवा कधी आपल्याला कोणी हॅपी बर्थडे जेव्हा म्हणतो त्यावेळी तो खरंच हॅपी आहे बर्थडे का नाही आहे ते. हं? आपण हॅपी बर्थडे बोलतो ना एकमेकांना, तर तो बर्थडे खरोखर हॅपी आहे का? हं. आपल्याला जन्म मिळणं हे आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? हां, ज्या व्यक्तीनी 40 वर्षाचा असो किंवा 10 वर्षाचा असो किंवा 80 वर्षाचा असो, ज्या व्यक्तीने कधी भक्ती केली नाहीये कृष्णाची, आध्यात्मिक मार्गावरती एक पाऊल सुद्धा पुढे चालायचा प्रयत्न नाही केला, त्याला बर्थडे जर 40, 50, 60 वर्ष त्यांनी अ, काढली आहेत आयुष्याची आणि त्याला बर्थडे जेव्हा आल्यावरती हॅपी बर्थडे जेव्हा बोलतोय, तो खरं हॅपी नाहीये. तो सॅड आहे बर्थडे. कारण त्या व्यक्तीनी एवढे सगळं जे आयुष्य गेलेलं आहे ते वाया घालवलेलं आहे. ह्या दुर्गात, ह्या तुरुंगात, ह्या रुग्णालयात राहण्याचा भरपूर प्रयत्न केलाय त्याने. इकडेच राहायचा. त्याने इकडनं बाहेर पडण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. तर मग कोणत्या दृष्टीने हा बर्थडे हॅपी आहे? हा विचार करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे जे वैदिक संस्कृती आहे ही किती पुढारलेली होती हा विचार करा. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट जी होती, जी सोसायटीनी आपल्याला शिकवली किंवा केली किंवा करायला लावली आपल्याला, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडू त्या दृष्टीने केलेली आहे. पण आपण ह्या संस्कृतीला आपण नाकारलं. वेस्टर्न संस्कृती आपण घेत आलो आहोत आपण.
आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आपण इम्बाईब करतोय आपण. आणि ती वेस्टर्न संस्कृती फक्त ह्या शरीरातनं तुम्हाला मॅक्सिमम आनंद कसा मिळू शकेल तेवढ्याच लेवलपर्यंत ते विचार करू शकतात. त्यामुळे तेवढंच शिकवलंय. त्यामुळेच हे हॅपी बर्थडे काइंड ऑफ टर्म्स जे आहेत ह्या त्या कल्चरमधनं आलेल्या आहेत आपल्याकडे. हे हरे कृष्णा. मी खूप स्ट्रॉंग एक्झाम्पल दिलेत ना आज. तुम्हाला बहुतेक थोडं असं डिस्टर्ब झाल्यासारखं होईल तुम्हाला. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की कृष्ण भक्तांचं काय होतं जेव्हा प्रलय होतो, आपण इकडनं ब्रह्मांडच पूर्ण डिस्ट्रॉय होतं त्यावेळी. तर आपल्याला भगवद्गीता आणि भागवतम दोन्ही शिकवतं की आपण कृष्णाकडे परत जातो आपण त्यावेळेला. जर आपली चांगली भक्ती असेल तर आपण त्याच्या आधीच जाऊ. जर थोडीशी कमी असेल तर मग आपल्याला तेव्हा जायला मिळतं तिकडे. नाहीतर नाहीतर अजून एकदा जन्म घ्यावा लागतो, नवीन ब्रह्मांडात प्रवेश करावा लागतो किंवा त्या ब्रह्मांडाचं रिक्रिएशन जेव्हा होतं त्यावेळी आपल्याला दुर्गा माता अजून एक नवीन शरीर देते आणि मग तिकडे त्या शरीरातनं उरलेली कार्य पूर्ण केल्यावरती परत आपल्याला कृष्णाकडे जायला मिळतं. ओके. हे आपण क्रिएशन बद्दल जेव्हा बोलू त्यावेळी आपण डिटेलमध्ये ह्याबद्दल बोलू आपण. आता आपण ह्या बोललेलो आपण की जेव्हा इतर जे ग्रह असतात त्यांच्यावरती जे वेगळे वेगळे योगी असतात त्यांचं काय होतं, तर त्यांना परत ह्या ब्रह्मांडामध्ये फिरत राहावं लागतं त्यांना. काही लोक अतिशय चांगली केली असेल तर मे बी अजून थोडं केल्यावरती ब्रह्मांडातनं बाहेर पडता येईल त्यांना. तर काही लोकांचं बाकी असेल भरपूर तर त्यांना परत ह्या पुनर्जन्मातनं जावं लागतं. आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही जे कृष्णाने जे आपल्याला 6व्या अध्यायाच्या 40, 41, 42, 43, 44, 45 ह्या श्लोकांमध्ये जे आपल्याला सांगितलं ना की जो आत्मा आहे तो चांगलं केलेलं असेल तर थोडंसं उरलं असेल तर तेवढं तो करतो आणि माझ्यापर्यंत परत येतो. तर तुम्ही ह्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा समजू शकता तुम्ही आता. हरे कृष्ण. आता मी स्टॉप करतो इथे. पण हे पण अजून गोष्टी आहेत ह्याच्या पुढे, त्या डिटेलमध्ये आहेत, पण मी स्किप करतो मी आता. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? कसे वाटलं आजची फिलॉसॉफी? ते आता परत येणार नाही भगवद्गीतेच्या क्लासमध्ये. नाही, सत्यता असं वाटतं या श्लोकाच्या अगोदरच आपल्याला कळालेली होती प्रभूजी हम्म. की जन्म मृत्यूच्या चक्रातूनच तर बाहेर पडण्याकरता आपल्याला आध्यात्मिक मार्ग स्वीकारायचा आहे हे कळालेलं होतं. त्यामुळे हॅपी बर्थडेची पण ते इवन आय मीन at least in our family we started saying that let Krishna Bhagwan shower Krishna Kripa onto you. जय जय. हा. मस्त. खूप छान. हरे हरे कृष्णा. कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभू. प्रणाम. थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहे? अभिनीर प्रभू, सुहास प्रभू, सुजाता माताजी? नाही? बर, ठीक आहे. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. भाग्यश्री. भेटू मग आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna